आयुष्याच्या प्रत्येक वळणावर असेल हातात हात, अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही असेल माझी तुला साथ. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल. राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत विश्वासच तू सदैव उरलेला असेल. रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा भैया. आणि मी तुला यावर्षी खूप मिस केलं, कारण प्रत्येक वर्षी मी तुला पहिल्यांदा तुझ्या हातामध्ये राखी बांधली. आणि यावर्षी मी तुला खूप मिस करते, कारण मी इकडे दिल्लीला आलेली आहे. आणि ह्या सणा दिवशी म्हणजे आजच्या दिवशी मला समजलं की फौजी वाईफची लाईफ कशी असते. कारण प्रत्येक सण आपल्या फॅमिलीसोबत न सेलिब्रेट करता इकडे राहावं लागतं त्यांच्यासोबत. सो मी शेजारच्या क्वार्टरमधल्या आसामचे एक सर आहेत, त्यांना राखी बांधली आणि छान सेलिब्रेशन केलं. त्यांची ड्युटी सकाळी होती, त्याच्यामुळे फास्ट मी राखी बांधली सकाळच्या टाईममध्ये. आणि राखीचा मुहूर्त होता दुपारी 1:30च्या नंतर, त्यामुळे त्यांना घरातली सगळी कामं आटोपून त्यांना अगोदर राखी बांधून घेतली. आणि त्यानंतर संध्याकाळी आमचं सेलिब्रेशन चालू झालं, कारण पिल्लूचा पहिला रक्षाबंधनचा सण आम्हाला एवढा स्पेशल करायचा होता की बस. आणि त्याला पहिल्यांदा राखी आसामच्या बहिणींनी बांधली. आणि ह्या आहेत शेजारच्या क्वार्टर्समधल्या दिदी आहेत, त्यांनी ह्यांना राखी बांधली. आणि त्यांना कळत नव्हतं की रक्षाबंधनचा सण म्हणजे कसं ओवाळायचं, राखी कशी बांधायची, त्याची प्रोसेसिंग त्यांना काय माहीत नव्हतं. त्यामुळे ते सगळं विचारून करत होत्या. आणि ह्यांना पण ड्युटीला जायचं होतं, त्याच्यामुळं हे पण गेले. सो त्यानंतर गिफ्ट त्या म्हणत होत्या की गिफ्ट कशाला आणलं. मला काही हे एक्सपेक्टेड नव्हतं गिफ्टचं काही, कारण रक्षाबंधन दिवशी कसं असतंय ना की प्रत्येक बहिणीला भावाकडून काहीतरी अपेक्षित असतं गिफ्ट. सो त्यांना तसं वाटायला नको, त्यामुळे आम्ही गिफ्ट आणलं छान असं. आणि त्यांना पण खूप आवडलं. असो त्यानंतर इकडे चालू झालं आमच्या लाडोबाचं रक्षाबंधन. पहिली राखी होती, त्यामुळे मी तरी खूप एक्सायटेड होते. त्याला तर काय अजून कळत नाही, पण जेव्हा तो मोठा होईल त्यावेळेस व्हिडिओ बघून त्याला पण खूप छान वाटेल. आणि फॅन बंद होता, त्याच्यामुळे त्याची एवढी चिडचिड होती की बस राखीसुद्धा व्यवस्थित बांधू देत नव्हता. आणि त्यांच्या मुली म्हणजे शेजारच्या क्वार्टरमधले जे आसामचे आहेत, त्यांच्या मोठ्या मुलीच्या मांडीवर त्याला बसवलं होतं. आणि छान झालं सेलिब्रेशन. आमच्या साहेबांचं तर काही शांत बसून राखी बांधून घेणं चालूच नव्हतं, तरी पण ओवाळताना ते एकदम शांत बसून बघत होता. छान फोटोज क्लिक केले. आणि त्यानंतर हिने बांधली, म्हणजे हिचं नाव लुकी आहे. गंध काय लावू देत नव्हतं, त्याच्यामुळं मलाच लावायला सांगितलं तिने. त्यानंतर राखी बांधली. तिला समजत नव्हतं कशी राखी बांधायची किंवा पहिल्यांदा काय प्रोसेस करायचं, ओवाळायचं की गंध लावायचा तिच्या. सो त्यांच्या इकडे जर रक्षाबंधन असतं तर त्यांना पण कळालं असते की राखी कशी बांधतात वगैरे. असो त्यानंतर ही आहे त्यांची रिद्धी, लहान मुलगी. तिने पण राखी बांधली त्याला. छान झालं सेलिब्रेशन. त्याची वळवळ चालूच होती पिलूची, ते काय शांत बसत नव्हतं. फॅन चालू झाल्यानंतर एवढा खुश झाला की बस. आणि मस्त त्याला मिठाई पण खूप आवडली. आणि त्याच्याकडून दोघींना पण आम्ही कॅडबरी सेलिब्रेशनचं गिफ्ट आणलं होतं दोघींनाही. सो दोघीही खुश झाल्या. कॅडबरीत लहान मुलं म्हणलं की चॉकलेट्स खूप आवडणार. असो दोघींना पण पिलूकडून कॅडबरी सेलिब्रेशनचं गिफ्ट दिलं. रिद्धीचं लक्ष पूर्ण चॉकलेटकडे होतं, त्यामुळे तिला अगोदर चॉकलेट दिलं. आणि हे आहेत आमचे रक्षाबंधन दिवशीचे सगळे फोटोज. तुम्हाला कसे वाटले, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ तर बनवायला मला आला नसेल, कारण फर्स्ट टाईमच बनवते आहे, त्यामुळे काय बोलावं कसं बोलावं मला बिलकुल समजत नाही आहे. त्यामुळे थोडंसं तुम्ही हे समजून घ्या. आणि हा फोटो एवढा आवडला की बस, त्याचा अचानक काढलेला फोटो माझ्या इतकं मनाला लागलं ना की बस. मला सगळ्यात जास्त माझ्या गॅलरीमधला सगळ्यात फेवरेट फोटो म्हणजे हा फोटो. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.